नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फायनली एकदम शॉकिंग पद्धतीनं नीटचा रिझल्ट हा लागलेला आहे आणि कट ऑफ्स हे आम्ही चेक केलेले आहेत. सगळ्यात अगोदर आपण बघूया की नीटचा रिझल्ट कसा चेक करायचा आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला NEET.NTA.online.in या वेबसाईट वरती जायचं आहे. नीटचा फॉर्म भरल्यावरती जो तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर मिळाला होता तो ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी इन्सर्ट करायचा आहे. तुमची जन्मतारीख टाकून तुम्ही इथं सबमिट केल्यानंतर तुमचा रिझल्ट हा तुमच्या समोर ओपन होईल. ओपन झाल्यानंतर पहिल्यांदा एक गोष्ट म्हणजे की यावर्षीचा जो नीटचा क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे, आपण जसं की अगोदर सांगितलं होतं की दोन प्रकारचे क्रायटेरिया असतात की 12वी बोर्डमध्ये किती मार्क्स मिळाले पाहिजेत आणि नीटमध्ये किती मार्क्स मिळाले पाहिजेत. तर या वर्षीच्या क्रायटेरियामध्ये चेंज झालेला आहे मागच्या वर्षीपेक्षा. मागच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये ओपन किंवा ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्याला नीटमध्ये 137 मार्क्स मिळाल्यावरती तो क्वालिफाय होत होता. पण हा क्वालिफाईंग क्रायटेरिया यावर्षी वाढलेला आहे आणि तो 164 झालेला आहे. म्हणजे जवळपास 27 मार्कांनी हा कट ऑफ वाढलेला आहे. क्वालिफाईंग कट ऑफ हा यावर्षी 27 मार्कांनी वाढलेला आहे ओपन कॅटेगरीसाठी. जर विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आहे म्हणजेच ओबीसी, एसबीसी, एनटी, एससी, एसटी या कॅटेगरीमध्ये जर विद्यार्थी असेल तर त्याचा कट ऑफ साधारणतः मागच्या वर्षी 107 होता. म्हणजे नीटमध्ये 107 मार्क मिळाल्यावरती सुद्धा तो मुलगा क्वालिफाय होत होता. पण यावर्षी त्याच मुलाला मिनिमम 129 स्कोर हा सिक्युअर करावा लागणार आहे ऍडमिशनसाठी इलिजिबल होण्यासाठी. म्हणजे जवळपास 22 मार्कांनी हा कट ऑफ वाढलेला आहे. आणि जर एखादा जनरल कॅटेगरीचा विद्यार्थी व डिसॅबिलिटी मध्ये येतो तर अशा मुलाला 121 मागच्या वर्षी लागत होते, यावर्षी 146 लागतायत. म्हणजे जवळपास 25 मार्कांनी हा कट ऑफ वाढलेला आहे. आता हे जे कट ऑफ तुम्हाला वाढलेले दिसतात त्याच्यावरून तुम्हाला आयडिया आली असेल की जे तुम्हाला पुढच्या मेडिकल ऍडमिशन प्रोसेससाठी जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि प्रायव्हेट कॉलेजचे कट ऑफ असतात त्याच्यामध्ये तर नक्कीच वाढ झालेली असणार आहे. आता साधारणतः मागच्या वर्षीच्या रँकिंगमध्ये आणि या वर्षीच्या रँकिंग जर कम्पेअर करायला गेल्या तर कट ऑफ्स मध्ये किती फरक आलाय किंवा किती मार्क्स यावेळी तुम्हाला एक्स्ट्रा मिळवावे लागणार आहेत तर तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं हे थोडंसं आपण बघूया. आता मी इथं थोडंसं कंपॅरिझन दिलेलं आहे. आता फॉर एक्झाम्पल हा एक विद्यार्थी आहे ज्याचा यावर्षीचा रिझल्ट आहे. या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी 2023 मध्ये 5462 या रँकला विद्यार्थ्याचा स्कोर होता 656. ओके. ह्याच रँकला यावर्षी स्कोर आलेला आहे 687. म्हणजे जवळपास जे विद्यार्थी 600 650च्या वरती आहेत अशा विद्यार्थ्यांचा जवळपास 31 मार्कांनी कट ऑफ किंवा 30 मार्कांनी कट ऑफ यावर्षी वाढू शकतोय ज्यांचा स्कोर हा 650 पेक्षा जास्ती आहे. म्हणजे जे कॉलेज, याचा अर्थ काय होतो सिंपल लँग्वेज मध्ये, की जे कॉलेज मागच्या वर्षी 750 मार्क्सला मिळालं होतं तेच कॉलेज तुम्हाला यावर्षी मिळवायचं असेल तर त्याच्यापेक्षा 30 मार्क्स तुमच्याकडे एक्स्ट्रा असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला ते कॉलेजेस मिळू शकतं. आता 600 मार्काला मागच्या वर्षी किती रँक होती बघा, म्हणजे 25,360 या रँकला मागच्या वर्षी स्कोर येत होता 606. आता याच रँकला यावर्षी स्कोर येतोय 655. म्हणजे जवळपास 49 ते 50 मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे. ज्या मुलांचा स्कोर जवळपास या रेंज किंवा ज्या मुलांची रँक जवळपास या रेंजमध्ये आहे, 25,000च्या आसपास रँक आहे, अशा मुलांना मागच्या वर्षीपेक्षा जवळपास 50 मार्क्स एक्स्ट्रा मिळवणं गरजेचं आहे सेमच कॉलेज तुम्हाला हवं असेल तर. आता साधारणतः 575, मागच्या वर्षी 575ला रँक होती 44,000. आता यावर्षी 44,000ला रँक आहे 633. म्हणजे जवळपास 58 मार्कांनी कट ऑफ यावर्षी वाढलेला आहे. अजून एक एक्झाम्पल, जर बीएमएस करणाऱ्या विद्यार्थ्यांचं एक्झाम्पल घ्यायला गेलं तर साधारणतः मागच्या वर्षी 410 412ला तुम्हाला एखादं थोडंसं मॉडरेट बीएमएस कॉलेज मिळत होतं. त्यासाठी रँक यावी लागते साधारणतः 2,13,000च्या आसपास. आता तेच म्हणजे जे मागच्या वर्षी 410 मार्काला जे कॉलेज तुम्हाला मिळत होतं त्याच कॉलेजला जर तुम्हाला यावर्षी ऍडमिशन घ्यायचं असेल तर साधारणतः 497च्या आसपास तुमचा कट ऑफ एवढा हाय जाऊ शकतो. म्हणजे जवळपास मागच्या वर्षीपेक्षा 85 मार्कांनी कट ऑफ हे यावर्षी वाढू शकतात. सो रँक नुसार मागच्या वर्षी आणि या वर्षीमध्ये किती डिफरन्स आलेला आहे हे सुद्धा मी थोडंसं तुम्हाला दिलेलं आहे. आता फॉर एक्झाम्पल मागच्या वर्षी तुम्हाला 225 मार्क, जर तुम्ही BHMS चा विचार करत असाल तर महाराष्ट्रामध्ये साधारणतः 225 मार्काला तुम्हाला BHMS कोर्सला ऍडमिशन मिळत होतं. पण त्याच कॉलेजला या स्कोरला साधारणतः 296 पर्यंत हा कट ऑफ वाढलेला आहे. म्हणजे जवळपास 70. म्हणजे जसं तुम्ही जेवढं खाली जाल तसे कट ऑफ तुम्हाला जास्ती वाढलेले दिसतील. जसा तुमचा स्कोर हा 750 प्लस जाईल तसा थोडासा कट ऑफ मध्ये डिफरन्स आलेला थोडासा कमी दिसेल तुम्हाला. सो गव्हर्नमेंट MBBSचा जर विचार करायला गेला तर मागच्या वर्षीपेक्षा साधारणतः 40 ते 50 मार्कांनी यावर्षी कट ऑफ वाढेल असं सध्या तरी दिसतंय. पण जेव्हा स्टेटच्या रँक येतील की स्टेटमध्ये तुमची किती रँक आहे त्यावेळी थोडंसं क्लॅरिफिकेशन होईल
की महाराष्ट्रामध्ये किती डिफरन्स होणार आहे. ऑल इंडियामध्ये तर आपल्याला दिसतच आहे की एवढे कट ऑफ्स वाढणार आहेत ऑल इंडिया कोटामध्ये, पण महाराष्ट्रामध्ये थोडेसे किती कट ऑफ्स वाढतील ह्याचे थोडेसे एक प्रिसाइजली आपण जेव्हा महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन होईल महाराष्ट्राची रँक आपल्याला समजेल त्यावेळी आपल्याला एक्झॅक्टली कळेल की महाराष्ट्रामध्ये किती कट ऑफ्स वाढणार आहेत. साधारणतः तरी असं दिसतंय या कट ऑफ्स वरून की जवळपास एक 40 मार्कांनी तरी कट ऑफ या वर्षी वाढू शकतो मागच्या वर्षीपेक्षा. या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही डाऊट्स असतील किंवा तुमच्या रँक वरती तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आरंभच्या कॉलेज प्रेडिक्टर एक सॉफ्टवेअर आहे. त्या सॉफ्टवेअर वरून तुम्हाला या कॉलेजेसची म्हणजे तुम्हाला तुमच्या रँकनुसार कोणते कॉलेजेस मिळू शकतात त्याची लिस्ट तुम्हाला मिळू शकते. पण त्यासाठी तुम्हाला आरंभ करिअर ऍडवायझरकडे काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. आमचे लिमिटेड सीट्स असतात. तुम्हाला जर आरंभ करिअर कडून काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करायचं असेल तर येत्या पुढच्या या वीक पर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट्स असतील तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतं डॉक्युमेंटच्या रिलेटेड तर डिस्क्रिप्शन मध्ये आरंभचा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा त्याचबरोबर मागच्या वर्षी काय रँकला गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजेस मिळाले होते किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस काय रँकिंगला मिळाले होते याचा एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. तुम्हाला आता तुमच्या रँक ह्या समजलेल्याच आहेत. त्या रँक वरती तुम्हाला काय कॉलेज मिळू शकतं हे तुम्ही त्या व्हिडिओज मध्ये बघू शकता. थँक्यू.